श्रोतेहो नमस्कार. आज पॉश ऍक्ट अवेअरनेस संदर्भातल्या दुसऱ्या भागात मी पुन्हा एकदा दुसरे पर्वतर्फे तुम्हा सर्व श्रोत्यांचे हार्दिक स्वागत करते. आज आपल्या सोबत पुन्हा एकदा आहेत मेटिस पॉश कन्सल्टिंग सर्व्हिस बँगलोर या कंपनीतर्फे ऍज अ पॉश कन्सल्टंट म्हणून काम करणाऱ्या डॉक्टर विशाखा परवे मॅडम. मॅडम तुमचं पुन्हा एकदा स्टुडिओमध्ये स्वागत आहे. आपण पुढे चर्चेला सुरुवात करण्याआधी मला आपल्या श्रोत्यांना पुन्हा एकदा सांगायला आवडेल की जो पहिला भाग झालाय आमचा पॉश ऍक्ट अवेअरनेस संदर्भातला, त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं की पॉश म्हणजे काय, पॉश ऍक्ट हा कधी अस्तित्वात आला, त्याची हिस्ट्री काय, त्याच्या पॉलिसीज काय, किंवा तो जर एखाद्या कंपनीत राबवायचा असेल तर त्यासाठी काय काय फॉर्मॅलिटीज लागतात. तर याला अनुसरून मला तुम्हाला पहिला प्रश्न विचारायला आवडेल, हा वर्कप्लेस म्हणजे नक्की काय हे तुम्ही सांगू शकाल का? हो. तर ह्याच्यामध्ये आम्ही मागच्या भाग 1 मध्ये हे बघितलं होतं की एक उदाहरण घेतलं होतं आम्ही एबीसी कंपनीचं, जिथे 50 एम्प्लॉईज काम करतात आणि तिथे पॉश पॉलिसी ऑलरेडी राबवण्यात आलेली आहे. आता वर्क प्लेस म्हणजे काय, की कुठलीही कामाची ठिकाण. पण ह्याच्या आधी मला एक गोष्ट अशी सांगायला आवडेल की ही पॉश पॉलिसी जी आहे ना, त्याचा स्कोप आणि अडॅप्टॅबिलिटी ही आधी जाणून घेणं जास्त गरजेचं आहे आणि वर्कप्लेस त्याच्या अनुषंगाने खूपच इम्पॉर्टंट आहे. जेव्हा ही पॉश पॉलिसी तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये असते, म्हणजे कंप्लायन्स म्हणतो आपण, तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये असते, तेव्हा ती कुणाकुणाला अप्लाय होते, कोण कोण ह्याच्या अंतर्गत सुरक्षित आहे ह्याचा विचार केला गेला तर परमनंट एम्प्लॉईज आहेत, त्याच्यानंतर ट्रेनीज आहेत, प्रोबेशनवर काम करणारे आहेत, कॉन्ट्रॅक्टर्स आहेत, नंतर इंटर्न्स आहेत आणि कन्सल्टंट्स आहेत. हे सगळे या पॉशच्या अंतर्गत, पॉश ऍक्टच्या अंतर्गत संरक्षित आहेत. सो हा स्कोप आपण बघितला, एवढ्या सगळ्या लोकांसाठी आहे. हे मला तुम्हाला सांगण्याचं कारण असं आहे की बऱ्याचदा लोकांना असं वाटतं की 4 भिंतीमध्ये आम्ही काम करत असलेली लोकच फक्त या पॉश पॉलिसीच्या अंतर्गत संरक्षित आहे आणि हा पॉश ऍक्ट किंवा पॉश पॉलिसी आमच्यासाठीच आहे. असं नसून मी पहिल्या भागातही सांगितलं, द अँबिट ऑफ पॉश ऍक्ट इज व्हेरी वाईड. त्याचे हात खूप पसरलेले आहेत, त्यामुळे बाहेरनं येणारी लोक सुद्धा याच्यामध्ये सामावले जातात, या ऍक्टमध्ये, या संरक्षण देण्याच्या ऍक्टमध्ये. अच्छा. त्याच्यानंतर मी तुम्हाला म्हटलं अडॅप्टेबिलिटी. म्हणजे कसं आहे की समजा जर का 2 एम्प्लॉईज एकाच कंपनीमध्ये काम करत असतील आणि त्या 2 एम्प्लॉई मध्ये काही प्रॉब्लेम झाला आणि एका एम्प्लॉईनी येऊन जर का इंटरनल कमिटीकडे लैंगिक छळा संदर्भात जर का कंप्लेंट केली तर अर्थात हे दोघही जण त्याच कंपनीमध्ये काम करतात, त्यामुळे पॉश अंतर्गत म्हणजे त्या रिलेटेड केस सुरू होते, एन्क्वायरी सुरू होते. दुसरी गोष्ट अशी की जर का एकच एम्प्लॉई त्या कंपनीमध्ये काम करत असेल आणि बाहेरच्या माणसाकडनं किंवा बाहेरच्या माणसावर कुठल्याही प्रकारे लैंगिक अत्याचार झाले असतील तरी आपण हे पॉश ऍक्टच्या अंतर्गत गृहीत धरावे लागतात, रादर गृहीत धरतो आपण. इथे मला ना एक केस सांगायला आवडेल. तुम्हाला माहितीये की कोविड काळामध्ये जॉबचे केवढे प्रॉब्लेम झाले होते. तेव्हा काय झालं होतं की लिंक्डइन नावाचं जे ऍप आहे, तिथे बरेच लोक जॉबसाठी आणि बरीच कंपन्यांची माहिती असते. तर तिथे काय केलं होतं, एका महिलेनी एक पोस्ट टाकली होती की माझे हे स्किल्स आहेत, माझा हा CV आहे, मला एवढ्या एवढ्या वर्षाचा अनुभव आहे आणि मी या पोस्टसाठी जॉब बघतीये. एका कंपनीमध्ये काम करणाऱ्या HRच्याच माणसानी ती पोस्ट तिची बघितली आणि तिला कॉन्टॅक्ट केला आणि त्यांनी तिला लिहिलं की तू जो पण काही प्रोफाईल बघतीये, जे पण काही तुला म्हणजे जॉब हवाय, त्याचं एक्झॅक्ट रिक्वायरमेंट आमच्याकडे आहे, तर तुझ्यासाठी इंटरव्ह्यूची डेट आपण नक्कीच फिक्स करूया. सो ती खूपच हॅपी झाली. ती म्हणली, अरे खूपच छान, थँक्यू सो मच, कधी आहे इंटरव्ह्यू? तर तेव्हा त्यांनी तिला लिहिलं की इंटरव्ह्यू पेक्षाही सध्या कोविड सुरू आहे, तर तू माझ्या घरीच ये, आपण माझ्या घरीच बोलू. तर आता इथे कसं झालं होतं ना की या महिलेला बऱ्यापैकी अवेअरनेस होता की पॉशच्या अंतर्गत इंटरनल कमिटी असते म्हणून. ती इंटरनेटवर म्हणजे वेबसाईटवर गेली त्या कंपनीच्या वेबसाईटवरनं HR ला कॉन्टॅक्ट केला, HR ला कॉन्टॅक्ट करून IC प्रिसाइडिंग ऑफिसरला फोन केला आणि तिने सांगितलं की हा माणूस मला घरी बोलवतो आहे. अर्थात त्याच्या मागे बरीच बॅकग्राऊंड पण झालेली होती. मग अशा वेळेस बऱ्याचदा विचार येतो की ही महिला तर बाहेरची आहे, तर हिच्यासाठी मग आपण इन्व्हेस्टिगेशन किंवा केस सुरू करायची का? तर अर्थात करायची. जसं मी तुम्हाला सांगितलं,
कंपनीमध्ये दोन्ही एम्प्लॉईज किंवा आयदर ऑर कुठला तरी एम्प्लॉई जर का काम करत असेल, तो तुमचा जर का एम्प्लॉई असेल आणि या कंपनीमध्ये काम करणारा तर तो HR होता आणि त्यांनी व्यवस्थित जेव्हा इन्व्हेस्टिगेशन केलं तेव्हा त्याच्यामध्ये कंपनी तेच म्हटली, कंपनीचं नाव त्यांनी वापरलं. जो पण काही प्रोफाईल होता, जॉब प्रोफाईल म्हणजे आपण JD कोड जो असतो तो म्हणतो, तो त्यांनी वापरला होता आणि हे सगळं वापरून तो त्या महिलेवर काही म्हणा म्हणजे त्याचा विचार असेल की कुठल्याही प्रकारे लैंगिक त्रास देणं हेही असू शकतं आणि ते तसंच घडलं. त्यामुळे आम्ही ही केस घेतली. हे मला असं वाटलं की स्कोप आणि अडॅप्टेबिलिटी मी तुम्हाला सांगावी. पण मग नक्की हे वर्क प्लेस आपण म्हणतो, अनेक महिलांना किंवा महिला कर्मचाऱ्यांना कामानिमित्त जावं लागतं, ऑफिसच्या कामानिमित्त ट्रॅव्हलिंग अगदी करावं बरोबर आहे. लागतं. हो. मग त्याच्यामध्ये वर्क प्लेसेस म्हणजे नक्की काय काय येतील आणि ते पॉलिसीज तिथं कशी अप्लाय होईल? जसं तुम्ही आता म्हणालात की कुठलीही लेडी कर्मचारी म्हणजे महिला कर्मचारी कुठल्याही ठिकाणी गेली तरी ती सुरक्षित आहे का? तर आता आपण वर्कप्लेस बद्दल बोलतोय. तर पॉश ऍक्टच्या अंतर्गत चॅप्टर 1 खाली लॉ बुकमध्ये त्याची सुंदर अशी डेफिनेशन लिहिलेली आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी सांगितलेलं आहे की एनी प्लेस व्हिजिटेड बाय द एम्प्लॉई ड्युरिंग द कोर्स ऑफ एम्प्लॉयमेंट. म्हणजे तो व्यक्ती त्या तिथे काम करत असताना कुठल्याही ठिकाणी कामाच्या संदर्भात जेव्हा तो बाहेर कुठेही व्हिजिट करायला जातो, त्या सगळ्या व्हिजिटिंग प्लेस ही त्याची वर्क प्लेस आहे. हे झालं एक. नंबर 2 मध्ये कामाच्या संदर्भात इतर कोणत्याही ठिकाणी जर का लैंगिक छळाला महिलेला सामोरं जावं लागलं तर महिलेच्या संरक्षणाची जबाबदारी देखील या ऍक्ट मध्ये लिहिलेली आहे. एक उदाहरण ह्याच्यामध्ये सांगेन की आम्ही नॉर्मली असं म्हणतो की ज्या फिजिकल वर्क प्लेसमध्ये महिला काम करतायत आणि एनी अदर प्लेस इन कनेक्शन टू वर्क. मी तुम्हाला आधी उदाहरण देते म्हणजे ह्याच्यावरनं आपल्याला समजेल. एकदा काय झालं होतं, एका कंपनीमध्ये एका मॅनेजरनी एक पार्टी अरेंज केली होती जी त्याच्या घरीच होती. म्हणजे त्याची ती टीम होती, त्यांनी सगळ्यांना घरी बोलवलं. पार्टी बरेच वेळ चालली, अगदी रात्रीचा 1 पर्यंत पार्टी चालली आणि पार्टी म्हटल्यावर ड्रिंक्स आणि या सगळ्या गोष्टी आल्याच होत्या. सो तिथल्या काही महिला कर्मचारी होत्या, त्यांनी पण एन्जॉय केलं, त्यांनी पण ड्रिंक्स घेतले होते आणि त्याच्यातल्या एका महिलेला थोडंसं शी स्टार्टेड फिलिंग लिटिल बिट टिप्सी. त्यामुळे ती थोडीशी बाहेर आली, तिला चक्कर यायला लागली आणि त्याच्या हॉलमध्ये म्हणजे लिव्हिंग रूम मध्ये एक सोफा होता, काउच होता, त्याच्यावर जाऊन ती झोपली. तर त्यांनी ते मॅनेजरनी बघितलं होतं की ती लेडी बाहेर येऊन झोपलेली आहे. साधारण 2-3 वाजता पार्टी संपली आणि त्यांनी मॅनेजरनी सगळ्यांना सांगितलं, चला आता पार्टी संपलेली आहे, तुम्ही आपल्या आपल्या घरी जाऊ शकता. ती तिथेच झोपली होती. तर मॅनेजर पण लिव्हिंग रूम मध्ये आला, तो तिथेच जवळपासच्याच ठिकाणी म्हणजे सोफ्यावर तो झोपला. साधारणतः पहाटे 4च्या दरम्यान जेव्हा या महिलेला जाग आली, तिला असं वाटलं की माझ्या जवळ कुणीतरी आहे म्हणून तिने डोळे उघडले तर तो मॅनेजर तिला जवळ दिसला आणि ती खडबडून जागी झाली आणि ती म्हटली की तुम्हाला काही हवंय का? तर तो मॅनेजर म्हटला, नाही नाही, तुमची जी उशी आहे ना ती नीट करायची होती. मग ठीक आहे. मग त्याच्यानंतर परत थोड्या वेळाने तिला तिच्या शरीरावर कुणीतरी हात लावतंय हे जेव्हा तिला फील झालं, तेव्हा तिने जेव्हा डोळे उघडले तेव्हा तिला चक्क दिसलं की तो मॅनेजर तिच्या अत्यंत जवळ आला होता आणि त्याने तिला लैंगिक पद्धतीने त्रास द्यायला सुरुवात केलेली होती. ती तिथेच ओरडायला लागली आणि कशी तरी त्या घराच्या ती बाहेर पडली. नंतर 2-3 दिवस ती आली नाही. मॅनेजरनी खूप सारे मेसेजेस केले, सॉरी सॉरी, तरी ती आली नाही. मग तिसऱ्या दिवशी म्हणजे घरी पण आली नाही आणि कंपनीमध्ये पण ती काम करायला आली नाही. मग जेव्हा ती कंपनीमध्ये काम करायला आली 2-3 दिवसांनी, तेव्हा तिच्या हे लक्षात आलं की कंपनीमधली बाकीचे टीम मेंबर्स तिच्याशी बोलत नाही आहेत किंवा तिला कुठल्याही मीटिंगमध्ये घेतलं जात नाही आहे, कुठल्याही एस्कलेशन इग्नोर केलं जात आहे. सो हे सगळं जेव्हा तिच्या लक्षात आलं तेव्हा तिने इंटरनल कमिटीकडे येऊन तक्रार नोंदवली. आता थोडासा असा विचार केला की ही घटना घडली होती मॅनेजरच्या घरी, बरोबर, आणि या महिलेनी इकडे येऊन आयसी मध्ये कंप्लेंट नोंदवली. मग ही कंप्लेंट घ्यायची की नाही? तर ही अर्थात कंप्लेंट घ्यायची, कारण इन कनेक्शन ऑफ वर्क आहे. या मॅनेजरनी हे सगळेजण एकत्र काम करतायत. ही महिला परत वर्क प्लेसवर आल्यानंतर तिच्याबरोबर जे पण काही घडत होतं त्याच्यामुळे तिच्या वर्क
वर्कच्या प्रोडक्टिव्हिटीवर पण परिणाम होत होता. हो. ती लक्ष देऊ शकत नव्हती आणि सगळंच एन्व्हायरमेंट डिस्टर्ब झालं होतं आणि याच्यामुळे कंपनीचा पण एक प्रकारचा लॉस आहे. ऑर्गनाइज अँड अनऑर्गनाइज सेक्टर. सो ज्या महिला निवासस्थान किंवा घरी येऊन आपल्या काम करतात, त्या महिला सुद्धा आपलं घर किंवा जिथे पण त्या काम करतात ती त्यांची वर्क प्लेसच असते. बरोबर. त्यामुळे तिथे जर का त्यांना काही जर का त्रास झाला तर अर्थात त्या सुद्धा पॉश ऍक्टच्या अंतर्गत लोकल कमिटीकडे कंप्लेंट नोंदवू शकतात. अच्छा, बर. तर मॅडम, तुम्ही आता आम्हाला सांगितलं की वर्कप्लेस म्हणजे फक्त महिला कर्मचारी जिथं काम करतात, म्हणजे ऑफिस डेस्क न राहता त्या कामानिमित्त जर त्यांना ट्रॅव्हलिंग करायला लागलं किंवा काही सोशल इव्हेंट्स, मीटिंग्स असतील कामानिमित्तच्या, तिथं जावं लागलं, ते तिथं जर काही अत्याचार घडला तर ते पॉश ऍक्ट अंडर येतं. हो. पण मला एक्झॅक्टली अजून तुम्ही नीट लिस्ट जर सांगितली, कारण ऍक्च्युली वर्कप्लेसेस म्हणजे काय, तर आमच्या प्रेक्षकांना नक्कीच समजेल. सो वर्कप्लेस म्हणजे आपण असं बघूयात की कंपनीचा व्यवसाय जिथे चालतो, कुठल्याही ऑर्गनायझेशनचा कंपनीचा व्यवसाय जिथे चालतो, ती सर्व कार्यालये आणि सर्व परिसर हे वर्कप्लेस अंडर येतात. तसेच घरून हल्ली जे काम करतात लोक, ते सुद्धा वर्कप्लेस अंडरच येतं. त्याच्यानंतर कुठलेही क्लायंट डिनर्स किंवा मग आपण टीम इव्हेंट्स म्हणू, अवॉर्ड फंक्शन म्हणू, किंवा कंपनी सेलिब्रेशन्स कुठले असतात किंवा बिझनेस ट्रिप्स असतात, किंवा ऑफसाईट मिटिंग्स ज्या असतात, या सगळ्या, इव्हन ट्रेनिंग कॉन्फरन्स, हे सगळं वर्कप्लेसच्या अंतर्गत येतं. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं, तुम्ही आता म्हटलात की जर का ट्रान्सपोर्टेशन बाय एम्प्लॉयर म्हणजे पुरवलं जातं, जेव्हा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी किंवा ऑफिस टू होम किंवा होम टू ऑफिस जी कॅब पुरवली जाते, आणि त्या संदर्भात म्हणजे त्या मधल्या काळात जर का त्या एम्प्लॉई बरोबर जर का कुठली घटना घडली, तर ते सुद्धा पॉश ऍक्टच्या अंतर्गत कन्सिडर केलं जातं, संरक्षण मिळतं. मी जे मगाशी उदाहरण दिलं की ऑफिसच्या कामानिमित्त मॅनेजरनी त्यांच्या घरी पार्टी ठेवली होती आणि त्या महिलेबरोबर वाईट घटना घडली. पण हे झालं तिला न आवडणारी गोष्ट. पण कधी कधी असं होतं की तुम्हाला प्रमोशन किंवा हे मिळवण्यासाठी कधी कधी बायका पण मुद्दामून किंवा त्यांना हे हवं असतं. तर मग ही हॅरॅसमेंट जी होते किंवा आहे, त्याला काही बायफर्केट करू शकता का तुम्ही? ही आहे का नाहीये हॅरॅसमेंट? आता जेव्हाही कुठलाही अनवेलकम ऍक्ट असतो, म्हणजे माझी कन्सेंट न घेता किंवा एखाद्याची परमिशन न घेता एखादा ऍक्ट केला जातो, म्हणजे एखादी गोष्ट केली जाते त्या महिलेच्या इच्छे विरुद्ध, ओके, आणि ती लैंगिक स्वरूपाची असते, त्याला आपण बेसिकली सेक्शुअल हॅरॅसमेंट म्हणतो. म्हणजे आणि आता आपण कन्सेंट बद्दल जेव्हा बोलतो, तेव्हा एक्सप्लिसिट व्हॉलंटरी अग्रीमेंट विच द पर्सन इज एक्सरसाइजिंग आउट ऑफ फ्री विल. आता जेव्हा आपण फ्री विल म्हणतो, याचा अर्थ असा आहे की जबरदस्तीशिवाय किंवा कुठल्याही भीतीशिवाय किंवा धमकीशिवाय किंवा कुठलाही अधिकार न दाखवता जर का एखादी गोष्ट होत असेल, तर ती कन्सेंटनीच दिली जाते. म्हणजे थोडक्यामध्ये मी तुम्हाला सांगते की तुम्ही आता जे विचारलं की काही महिला या वर्कप्लेसमध्ये खूप फ्री असतात, म्हणजे त्या कधी कधी आता जे स्टार्टअप्स असतात त्याच्यामध्ये काम करताना बरेच लोक एकमेकांच्या अंगाला हात लावतात किंवा गुड मॉर्निंग करताना मिठी मारतात एकमेकाला, पण ह्याच्यामध्ये कुणी काही येऊन सेक्शुअल हॅरॅसमेंटची केस दिली असं काही दिसत नाही. याचा अर्थ तिथे कन्सेंट आहे, तिथे होकार आहे. पण जर का असं काही होत असेल, आता हे मला तुम्हाला सांगताना मी तुम्हाला एक केस सांगेन. काय झालं, एकदा एक महिला काम करत होती आणि ती घरी गेल्यावर तिला तिच्या मॅनेजरनी रात्री साधारणतः 1च्या सुमारास एकानंतर एक 16 मेसेजेस पाठवले आणि तिने त्याच्यावर अजिबात काही उत्तर दिलं नाही, काहीच दिलं नाही. आणि दुसऱ्या दिवशी येऊन तिने इंटरनल कमिटीकडे कंप्लेंट दिली. तेव्हा आम्ही जेव्हा मॅनेजरशी आणि दोघांशीही बोललो, तेव्हा मॅनेजरने आम्हाला सांगितलं की मी मेसेजेस पाठवत होतो पण तिचा काहीच रिप्लाय नव्हता, त्यामुळे मला वाटलं ती माझे मेसेजेस एन्जॉय करते आहे. हा एक मुद्दा. आणि दुसरं म्हणजे मी तुम्हाला सांगते की कधी कधी असं होतं की बऱ्याच साऱ्या महिला किंवा आजकाल खूप फ्रीली लोक वर्कप्लेसमध्ये वावरतात किंवा बऱ्याच साऱ्या वर्कप्लेसमध्ये ड्रेस कोड नसतो. अशा वेळेस तुम्ही काहीही घालून आलं तरी चालतं, असं काही ठिकाणी असतं. पण बऱ्याचदा कसं होतं की एखादी जर का महिला कर्मचारी असेल आणि ती समजा एकदम मॉडर्न ड्रेसमध्ये आली, शॉर्ट स्कर्ट घातला असेल किंवा एखादी ती समजा महिला काही स्मोक करत असेल म्हणा, तर वाटताना असं वाटतं अरे ही महिला शॉर्ट स्कर्ट घालतीये, स्मोक करते, म्हणजे हिला काहीही केलं तरी चालतं, बरोबर आहे. आणि ती फ्रीली पण बोलतीये माझ्याशी.
पण एक लक्षात घ्या की कन्सेंट फॉर वन ऍक्टिव्हिटी जर एका ऍक्टिव्हिटीसाठी तुम्हाला असेल, म्हणजे मी तुमच्याशी फ्रीली बोलतेय, याचा अर्थ असा नाही की तुम्ही माझ्याबरोबर इतरही गोष्टी करू शकाल. बरोबर आहे. सो कुठलीही गोष्ट जर का फ्री विलनी केलेली असेल तर ती कन्सेंट आहे. ओके. आणि अजून एक म्हणजे इथे मी तुम्हाला अतिशय एक महत्वाचं सांगेन की येस मीन्स हो म्हणजे हो, नाही म्हणजे नाही, आणि शांतता म्हणजे नाही. म्हणजे येस मीन्स येस, नो मीन्स नो, अँड सायलेन्स मीन्स नो. कारण पहिल्या केसमध्ये आपण बघितलं की त्या मॅनेजरनी भरपूर सारे मेसेजेस पाठवले, ती महिला काहीच बोलत नव्हती. याचा अर्थ असा नाही की तो मॅनेजर जे पण तिला घाणेरडे मेसेजेस पाठवतोय तिला ते चालताय, ऍक्सेप्टेबल असेल. करेक्ट. सो कन्सेंट लक्षात घेणं अतिशय गरजेचं आहे. ह्यालाच आपण सायलेन्स म्हणजे नो हा एक महत्वाचा मुद्दा तुम्ही सांगितलं असं मला वाटतं. हे झाले लैंगिक अत्याचाराच्या बद्दलचं तुम्ही हे सांगितलं. पण हॅरेसमेंटचे असे काही म्हणजे विदाऊट टच किंवा असे काही वेगवेगळे प्रकार आहेत का हॅरेसमेंटमध्ये सुद्धा? ते पण जर थोडे उदाहरणं दिली तर प्रेक्षकांना नक्की समजेल. इतका महत्वाचा प्रश्न तुम्ही विचारलायत ना हा. कारण कसं आहे की कुठल्याही प्रकारे लैंगिक अत्याचार म्हणजे सेक्शुअली डिटरमाइंड वेलकम बिहेवियर म्हणजे सेक्शुअल हॅरासमेंट. म्हणजे मला ते तुम्ही करताय ते नको आहे, पण माझ्यावरती जबरदस्ती होतीये. बरोबर. याच्यामध्ये जे प्रकार आहेत ना ते आहेत व्हर्बल सेक्शुअल हॅरासमेंट, नॉन व्हर्बल सेक्शुअल हॅरासमेंट, नंतर फिजिकल जे हात लावून असतात फिजिकल सेक्शुअल हॅरासमेंट, आणि क्विड प्रोको, आणि आजकाल व्हर्च्युअल पण सेक्शुअल हॅरासमेंट होऊ शकतं. हे प्रकार आपण सेक्शुअल हॅरासमेंट म्हणजे लैंगिक छळाच्या अंतर्गत येतात. एक दोन उदाहरणं जर सांगितली. नक्कीच. आता ह्याच्यामध्ये कसं आहे, आता आपण एक पहिलाच प्रकार घेऊयात व्हर्बल सेक्शुअल हॅरासमेंट. व्हर्बल सेक्शुअल हॅरासमेंट म्हणजे काय की कुणाशी तरी काहीतरी बोलून, म्हणजे फॉर एक्झाम्पल जर का कुणी उगाच सेक्शुअल काइंडचे जोक्स मारत असेल वर्कप्लेसमध्ये काम करताना, किंवा कुठल्याही लैंगिक स्वरूपाच्या टिप्पण्या, म्हणजे एखादा जर का एखाद्याचा लुक कसा दिसतोय ते, किंवा एखाद्याचं बॉडी शेप बद्दल बोललेलं, साईज बद्दल बोललेलं, फिगर बद्दल बोललेलं, ड्रेस बद्दल बोललेलं, किंवा तो कसा दिसतोय किंवा ती कशी दिसते अर्थात याच्याबद्दल जर का कुठल्याही प्रकारे लैंगिक स्वरूपाची जर का टिप्पणी केली बोलून, तर ते व्हर्बल सेक्शुअल मध्ये जातं. एवढंच नाही तर कधी कधी ना वर्कप्लेसमध्ये डबल मिनिंगच्या कमेंट्स केल्या जातात, त्या पण ह्याच्यामध्ये आपण धरतो. नंतर पर्सन कसा चालतोय, बोलतोय, किंवा कसा तो बघतोय, अगदी छोट्या छोट्या गोष्टींवर सुद्धा जेव्हा बोललं जातं, ज्याच्यामध्ये एक्सप्लिसिटली सेक्शुअल मेसेज दिलेला असतो, हे फार महत्वाचं आहे. हो, त्याला आपण व्हर्बल सेक्शुअल हॅरासमेंट म्हणतो. आणि अजून एक ह्याच्यामध्ये ना ल्यूड गॉसिप्स म्हणजे अश्लील गॉसिप्स. तर ह्याच्यामध्ये मला एक पटकन एक केस आठवली, कारण मेटिसकडनं ही केस आम्ही जेव्हा इन्व्हेस्टिगेट केली तेव्हा ही केस खूप महत्वाची होती त्या वर्कप्लेससाठी. काय व्हायचं की आजकाल तुम्हाला जर का माहिती असेल तर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये लोक राहतात. तर तिथे काम करणारे जे दोघं जण होते, महिला कर्मचारी आणि पुरुष कर्मचारी, ते असे समोरासमोर बसायचे. ते काही वर्ष लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते, पण नंतर त्यांचा ब्रेकअप झाला होता. आणि महिला तर मूव्ह ऑन झाली, ती तिच्या आयुष्यामध्ये व्यस्त झाली. पण समहाऊ हा जो पुरुष कर्मचारी होता तो तिला बऱ्याचदा वर्कप्लेसमध्ये त्रास द्यायचा. म्हणजे कुणी जर का त्याचा कलिग आलाय तिथे तर त्याच्या कानात तिच्याबद्दल अश्लील गॉसिप्स करायचे, तिच्याकडे बघून गॉसिप्स करायचे. आणि अशा वेळेस काय झालं, ती महिलेला तिथे बसून काम करणं खूप अवघड झालं. अशा वेळेस ती आयसी मध्ये आली. अर्थात आयसी मध्ये आल्यानंतर तिथे काम करणारा एक्सटर्नल मेंबर हा मेटिसकडनं होता. सांगायचा मुद्दा असा की या केसमधनं आपल्याला दिसतं की तुम्ही जर का वर्कप्लेसमध्ये कुठल्याही बद्दल अश्लील गॉसिप्स करत असाल तर ती सुद्धा एक प्रकारची व्हर्बल सेक्शुअल हॅरासमेंटच आहे. बरं. पण मग नॉन व्हर्बलचं काय उदाहरण देऊ शकाल? आता नॉन व्हर्बल सेक्शुअल हॅरासमेंट जेव्हा आपण म्हणतो तेव्हा काही लोक अशी असतात ना की न काही बोलता, म्हणजे फॉर एक्झाम्पल कुठले तरी म्हणजे साईन लँग्वेज वापरून म्हणा, किंवा एकटक जसं मी म्हटलं बघत बसतील, सारखे बघत बसतील वरपासून खालपर्यंत महिलेकडे, आणि हे सतत होत असेल. किंवा कुठल्याही प्रकारे जर का मोबाईलवरनं कुठली एखादी डिस्प्ले ऑफ पोर्नोग्राफी आपण म्हणतो, किंवा एखादा सेक्शुअल एक्सप्लिसिट पिक्चर पाठवलं गेलंय, किंवा कुठल्याही प्रकारचे सिम्बॉल्स पाठवले गेलेले आहेत, किंवा मूवीजचे एखादे क्लिप्स पाठवले गेलेले आहेत, काहीच न बोलता पण नुसतं पाठवले गेलेलं आहे. आणि अजून एक इथे मला महत्वाचं असं वाटतं की कधी कधी ना लोक असंही करतात की कुणाच्या नकळत
अंतर्गत सुद्धा काही व्हिडिओज काढले जातात की समजा कुणी काही वेगळा ड्रेस घालून आलेले असतील किंवा असा की जिथे तुमचं शरीर उघडं दिसत असेल तर तिथला व्हिडिओ काढून ठेवायचा. या प्रकार सुद्धा हे नॉन व्हर्बल मध्ये येतात. तुम्ही तिसरा प्रकार म्हणलात फिजिकल हॅरॅसमेंट, त्याच्याबद्दल काय सांग? हो, फिजिकल हॅरॅसमेंट जेव्हा आपण म्हणतो तेव्हा अर्थातच शरीराने जवळ येणे. तर कसं होतं ना, कधी कधी वर्कप्लेसमध्ये बऱ्याचदा कारण नसताना म्हणजे उगाच एखाद्याला गुड मॉर्निंग म्हणून हक करणे म्हणा किंवा अंगाला हात लावण्याचा प्रयत्न करणे किंवा कॉर्नरिंग करणे एखाद्याला, या सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्हाला शारीरिक रित्या कोणी तुम्हाला टच करतं, स्पर्श करतं, तर हे सगळं आणि तिथे माझा कन्सेंट, मी आता तेच म्हणणार होते, कन्सेंट. सो तिथे जर का माझा कन्सेंट नाहीये तर हे सगळं सेक्शुअल हॅरॅसमेंटच्या अंतर्गत येऊ शकतं. अच्छा, तर आता तुम्ही सांगितलं व्हर्बल, नॉन व्हर्बल, फिजिकल हॅरॅसमेंट. अजून एक चौथा तुम्ही शब्द आता वापरला, क्विड प्रो को. हा जरा वेगळा वाटतो ऐकायला, याच्याबद्दल थोडक्यात सांगा आणि थोडं उदाहरण दिलं तर जास्त पटकन कळेल. हा, सो अर्थातच कारण क्विड प्रो को हा जो प्रकार आहे ना, हा शब्दच मुळात बाहेर ना आला. हा एक लॅटिन शब्द आहे, पण ह्याचा जर का अर्थ बघायला गेला तर समथिंग फॉर समथिंग. म्हणजे थोडक्यात कसं, तुला हे हवं असेल तर तू मला ते दिलंस तर तुला हे मिळेल, आमिष दाखवून. हा, अगदी बरोबर. पण त्या आमिषामध्ये काहीतरी सेक्शुअली मेसेज दिलेला असतो की माझी तुझ्याकडनं काहीतरी लैंगिक स्वरूपाची अपेक्षा आहे. म्हणजे बऱ्याचदा जेव्हा कंपन्यांमध्ये प्रमोशन म्हणजे अप्रेझल घडतात तेव्हा बऱ्याच साऱ्या त्या काळामध्ये ना केसेस येत असतात. तेव्हा असं दिसतं की एखादा मॅनेजर एखाद्या इंटर्नला म्हणा किंवा लेडी इंटर्नला म्हणा किंवा लेडी एम्प्लॉईला म्हणत असतो की समजा तुला जर का हा पुढचा प्रमोशन हवं असेल किंवा तुला जर का पुढे जायचं असेल तर तू आजची रात्र माझ्या बरोबर स्पेंड कर. मी अगदी हे स्पष्टपणे सांगते कारण लोकांपर्यंत जावं असं वाटतं. किंवा बरेच मॅनेजर असे म्हणतात की तू जर का एक आठवडा आमच्या बरोबर बाहेर आउटिंगला आलीस तर आय विल मेक शुअर की बाबा वर्कप्लेसमध्ये तुझं काम सोपं करू देऊ. ऍट द सेम टाइम आम्ही हे पण बघू की बाबा तुला पटापट प्रमोशन्स मिळतील. आणि त्या महिलेनी जर का हे मान्य केलं नाही तर हे क्विड प्रो को मध्ये जातं. म्हणजे त्या महिलेनी जर का मान्य केलं नाही तर ते एन्व्हायरमेंट अशी तयार करतात ज्याला आपण हॉस्टाईल एन्व्हायरमेंट म्हणतो. म्हणजे शत्रुत्वाचं वातावरण तिच्याबरोबर सुरू करतात. आणि जर का ती महिला अशा वेळेस जर का आयसी कडे आली तर आयसी ह्याची दखल नक्की घेईल आणि त्या महिलेला नक्की ह्याच्या अंतर्गत न्याय मिळू शकेल. ते आम्हाला असं वाटतं आपल्या श्रोत्यांना नक्कीच भरपूर माहिती मिळाली असेल याच्याबद्दलची. पण मला एक इथं प्रश्न पडतोय की कोरोनाच्या काळामध्ये त्यावेळेस तो ऑफिसमध्ये वर्क फ्रॉम होमच जास्त होतं. ऑफिसमध्ये कोणी काम करत नव्हतं. त्याच मीटिंग व्हर्च्युअली व्हायच्या किंवा त्या सोशल मीडियाचा वापर मला वाटतं जास्तीत जास्त सुरुवात झाली तेव्हापासून. मग या केसेसमध्ये पण असं काही हॅरेसमेंट होऊ शकते का? त्याचं काही उदाहरण आहे का तुमच्याकडे? नक्कीच. या ह्याच्यामध्ये कसं व्हायचं, मग बऱ्याच वेळा काही जे सोशल ऍप्स आहेत म्हणजे झूम म्हणा किंवा जीमीट म्हणा किंवा टीम्स म्हणा, हे ऍप वापरूनच मीटिंग व्हायच्या म्हणजे व्हर्च्युअली मीटिंग व्हायच्या. आणि हे मीटिंग करत असताना बऱ्याचदा असंही आढळून आलंय की चॅट बॉक्समध्ये सेक्शुअली एक्सप्लिसिट मेसेजेस पाठवले गेले ज्याच्यामध्ये ते काही नको असलेले शब्द, लैंगिक शब्द त्याच्यामध्ये दिसलेले आहेत. किंवा कधी कधी जेव्हा वन ऑन वन मीटिंग असायची की मॅनेजर आणि एम्प्लॉई फॉर एक्झाम्पल, तर मॅनेजर प्रॉपर अटायर मध्ये नसायचे किंवा शर्टाची पुढची बटनच उघडी आहेत बाबा किंवा तो प्रॉपर ड्रेसमध्ये बसलेला नाहीये. किंवा बऱ्याचदा असंही आढळून आलेलं आहे आम्हाला की बॅकग्राऊंड जी आहे, व्हिडिओ ऑन केल्यानंतरची जी बॅकग्राऊंड आहे त्या बॅकग्राऊंड मध्ये एक्सप्लिसिटली काहीतरी घाणेरडी पिक्चर्स मागे अडकवून म्हणजे लावून ठेवलेली आहेत, जेणेकरून पुढे बसणाऱ्या महिला कर्मचारीला हे जाणवेल की अरे बापरे हे काय आहे. सो अशा प्रकारे कुणी जर का सेक्शुअल एक्सप्लिसिट मेसेज देण्याचा प्रयत्न करत असेल तर हे व्हर्च्युअल हॅरॅसमेंट खाली येतं. हे नॉन व्हर्बल पण होऊ शकतं त्या केसमध्ये कारण ते दिसतंय तुम्हाला. बरोबर आहे. बरोबर. पण मग आता एखाद्या महिलेनी, एम्प्लॉईनी त्याची जर कंप्लेंट केली आयसी कडे, बरोबर, तर ही प्रोसेस कशी पुढे करतं आयसी किंवा तुमची मेटिस कंपनी पण? येस, खूप जास्त महत्वाचा प्रश्न आहे हा. कारण कसं असतं ना की जेव्हा एखाद्या महिलेवर कुठल्याही प्रकारे लैंगिक अत्याचार होतो तेव्हा तिला तिचं सगळं करेज एकवटून पुढे येऊन सांगणं की माझ्यावर लैंगिक अत्याचार झालेला आहे आणि मला सपोर्ट करा, हे सांगणं अतिशय अवघड असतं. बरोबर आहे ना? पण म्हणूनच आपल्या भारत सरकारने जो पॉश ऍक्ट आणला आहे
हा पॉश ऍक्ट अतिशय पॉवरफुल आहे. त्यामुळे मला इथे म्हटलं असं सांगायचंय की वर्कप्लेसमध्ये काम करणाऱ्या कुठल्याही महिलेला जर का अशा पद्धतीचा सामना करावा लागत असेल तर त्यांनी अजिबात घाबरू नये. इंटरनल कमिटी आणि एक्सटर्नल कमिटीचा त्यांनी नक्की सपोर्ट घ्यावा. आता ह्याच्यामध्ये तुमच्या प्रश्नाचं उत्तर देताना मला हे सांगायला सगळ्यात पहिल्यांदा आवडेल की समजा आपण एक सिनॅरिओ घेऊया की मीच ती महिला आहे आणि माझ्यावर सेक्शुअली अत्याचार झालेले आहेत. तर सगळ्यात पहिल्यांदा आयसीला जेव्हा तुम्हाला आयसी कडे यायचं असतं तेव्हा बऱ्याचदा काय होतं की महिला आधी मॅनेजरकडे जाणं कम्फर्टेबल विचार करतात की माझा इमिडिएट मॅनेजर कोण आहे, की त्याला मी हे सांगेन की माझ्याबरोबर हे अत्याचार होत आहेत. पण कधी कधी काय होतं माहितीये का, मॅनेजर सुद्धा त्यांना सपोर्ट करत नाही. मग अशा वेळेस त्या काय करू शकतात की त्या एचआरला किंवा डायरेक्ट पॉश ऍक्टच्या अंतर्गत सेक्शन 4च्या खाली तुमच्या कंपनीमध्ये प्रिसाइडिंग ऑफिसर, एक्सटर्नल मेंबर आणि बाकीचे 2 जे मेंबर आहेत त्यांची नावं आणि त्यांचे फोन नंबर हे नोटीस बोर्डवर लावले आहेत की नाही हे सगळ्यात पहिल्यांदा चेक करणं गरजेचं आहे. हा फार महत्वाचा मुद्दा. नंतर दुसरी गोष्ट म्हणजे कंपनीमध्ये एकदा का तुमच्या पॉलिसी असेल तर ती पॉलिसी सगळे एम्प्लॉई वाचू शकतात. सो तुमच्यावर या प्रकारे जर का अत्याचार झाला तर तुम्ही ती पॉलिसी आधी वाचून काढा. हा भाग 2 झाला. तिसरा भाग असा की तुम्ही मेल लिहा. तो त्या मेलमध्ये की तुमच्या बरोबर काय काय घडलं आहे हे अगदीच सुरुवातीला तुम्हाला लिहिणं शक्य नसेल तर तुम्ही एक मेल म्हणजे तुम्ही रिटर्न काहीतरी लिखित स्वरूपात तुमची जी कंप्लेंट आहे ती एचआर किंवा आयसी पर्यंत पोहोचली पाहिजे. जेव्हा आयसी कडे लिखित स्वरूपात कंप्लेंट येते तेव्हाच आयसी ऍक्शन मध्ये येते. अच्छा, म्हणजे वर्बली जर चालणार नाही प्रॉपर. शक्यतो लिखित जेव्हा कंप्लेंट येते तेव्हाच इंटरनल कमिटी ही त्या महिलेला सपोर्ट करू शकते. आणि आता इथपर्यंत आता आपण असं गृहीत धरूया की मी इंटरनल कमिटीला कंप्लेंट केलेली आहे. तर इंटरनल कमिटी काय करते, मला कॉन्टॅक्ट करते आणि मला कॉन्टॅक्ट करून मग ती जी इन्व्हेस्टिगेशन आहे ते पुढे सुरू होतं. एम्प्लॉयनी आयसी कडे कंप्लेंट केल्यानंतर एक तर पहिले पॉलिसीज त्यानं सगळ्या व्यवस्थित वाचली गेली पाहिजे, त्याच्याकडनं कंप्लेंट त्याची लिखित स्वरूपात गेली पाहिजे. बरोबर. सो या फॉर्मॅलिटीज कंपल्सरी आहेत त्यांनी करणं. एम्प्लॉयरची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. जसं आपण म्हटलं 10 पेक्षा जास्त एम्प्लॉईज असतील तर पॉश पॉलिसी पाहिजे. एम्प्लॉयरकडनं या गोष्टी चेक केल्या गेल्या पाहिजेत. एक म्हणजे एम्प्लॉई अवेअरनेस सेशन. पॉश ऍक्टच्या अंतर्गत पॉश ऍक्ट काय आहे हे सांगण्यासाठीचा एम्प्लॉई अवेअरनेस सेशन. तसेच तुमची जी इंटरनल कमिटी आहे त्यांना स्किल बिल्डिंग सेशन्स देणे सुद्धा अत्यंत गरजेचं आहे. त्याच्यानंतर जर का सेक्शुअल हॅरासमेंटच्या केसेस आल्या तर त्याचा एम्प्लॉयरला सुद्धा आयसी कडनं ही माहिती मिळते की या प्रकारची केस आलेली आहे. आणि बऱ्याच लोकांना असं वाटतं की आमच्याकडे कुठलीही केस आली नाहीये म्हणजे आम्ही एकदम क्लीन चिट, म्हणजे आमची एन्व्हायरमेंट किंवा आमची कंपनी ही एकदम क्लीन आहे. तर असं नसून तुम्हाला अॅन्युअल रिपोर्टमध्ये ज्या पण प्रकारे तुमच्याकडे सेक्शुअल हॅरासमेंटच्या केसेस झाल्या असतील, जे पण तुम्ही ट्रेनिंग कंडक्ट केले असतील, आयसी साठी ट्रेनिंग कंडक्ट केले असतील, ते सगळे अॅन्युअल रिपोर्टमध्ये तुम्हाला नोंद करावी लागते. आणि ह्याच्यावरनं तर असं लक्षात येतं की अरे हो, हा एम्प्लॉयर खरंच अवेअरनेस आहे, एम्प्लॉयरला खरंच अवेअरनेस आहे. आणि ह्याच्यामध्ये मला एक सांगायचं आहे की सेक्शुअल हॅरासमेंट जर का तुमच्या कंपनीमध्ये झालेली असेल आणि तुम्ही त्याच्यावर जर का इन्व्हेस्टिगेशन केलेलं असेल, हे अत्यंत चांगली गोष्ट आहे. कारण तुमच्याकडे काम करणाऱ्या महिला एम्प्लॉईला एक प्रकारची सेफ्टी फील होते आणि हे सगळ्यांनी करणं अत्यंत गरजेचं आहे. मॅडम, तुम्ही खूपच महत्वाची आणि मला असं वाटतं सगळ्यांनाच उपयोगी अशी माहिती पॉश ऍक्ट बद्दलची, जी पहिल्या भागात आपण ऐकली पॉलिसीज हिस्ट्री, पण ही अजूनही याच्या पुढची महत्वाची माहिती आता कळालेली आहे की याचा स्कोप, अडॅप्टेबिलिटी काय आहे, त्याचे टाइप्स काय आहेत आणि ही पुढे प्रोसेस कशी करायची असेल तर काय काय रिक्वायरमेंट्स आहेत, याची खरंच खूप महत्वाची माहिती तुम्ही दिलीत. मला इथे हा भाग संपवतो मला एक विचारायचं आहे की मेटिस कंपनी आहे, या पॉश ऍक्ट अंदर काय काय सर्व्हिसेस देते, ते जर प्रेक्षकांना आमच्या कळलं तर नक्कीच मदत होईल. मेटिस पॉश कन्सल्टन्सी सर्व्हिस बँगलोर, आम्ही जेव्हा पण सर्व्हिस देतो त्याच्यामध्ये आम्ही एक म्हणजे
बऱ्याच साऱ्या कंपन्यांमध्ये पॉश पॉलिसीच नसतात. हं. सो पॉश पॉलिसीज तयार करून देणं, तसेच इंटरनल कमिटीला ट्रेनिंग्स देणं, त्याच्यानंतर एम्प्लॉई अवेअरनेस ट्रेनिंग घेणं त्यांच्या प्रिमायसेसमध्ये जाऊन, नंतर पोस्टर्स लावण्याची अत्यंत गरज असते. कारण पॉशमध्ये हे लिहिलेलं आहे की वर्कप्लेसमध्ये पोस्टर्स असणं गरजेचे आहे, जे मेसेजेस देतात की इथे कुठल्याही प्रकारे होणारा लैंगिक अत्याचार हा सहन केला जाणार नाही, झिरो टॉलरन्स असं तिथे एक मेसेज दिला गेलेला असतो. त्याच्यासाठीचे पोस्टर्स आम्ही प्रोव्हाइड करतो. तसेच इंटरनल कमिटीचा जो एक्सटर्नल मेंबर असतो तो आम्ही मेटिस कडनं देतो. आणि जर का केस इन्व्हेस्टिगेट करताना जर का कुणाला मानसिक त्रास होत असेल तर आम्ही काउन्सिलर सुद्धा प्रोव्हाइड करतो. ते तर फार महत्वाचं आहे मला असं वाटतं. आणि जसं मी मगाशी सांगितलं की अॅन्युअल रिपोर्ट तुम्हाला जानेवारी ते डिसेंबर असा पॉश ऍक्टचा, म्हणजे तुम्ही अॅन्युअल रिपोर्ट सबमिट करू शकता डिस्ट्रिक्ट ऑफिसरला. सो हा अॅन्युअल रिपोर्ट तयार करण्यासाठी सुद्धा मेटिस कडनं त्यांना मदत केली जाते. मला असं वाटतं आपल्या श्रोत्यांना मेटिस कंपनी काय काय सर्व्हिसेस प्रोव्हाइड करते हे अत्यंत महत्वाची माहिती मिळालेली आहे. आणि जर तुम्हालाही तुमच्या कंपनीमध्ये हा ऍक्ट राबवायचा असेल तर तुम्ही नक्कीच मेटिस पॉश कन्सल्टिंग सर्व्हिस बँगलोर यांना संपर्क करू शकतात. अर्थात डॉक्टर विशाखा बर्वे मॅडम पण आपल्यासोबत असतीलच, त्याही तुम्हाला मार्गदर्शन करतील. तुम्ही आज इथं आलात आणि फार महत्वाची मार्गदर्शन आम्हाला केलं, माहिती दिलीत त्याबद्दल दुसरे पर्व संस्थेतर्फे मी तुमचे आभार मानते मॅडम. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद श्रोते.